चला स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आज गोलदरी बाजारमध्ये गर्दी वगैरे कशी राहते सर्व तुम्हाला दाखवतो. काय चालतं, कोणकोणती दुकाने लागतात सर्व दाखवतो. केलाच कट. बाजारात गर्दी चांगली असते. आताची फक्त 10 वाजले आहेत. 10 वाजताच बघा किती. हा 1 वाजेपर्यंत बाजार एकदम फुल भरतो. पब्लिक येते आणि सर्व प्रकारचा बाजार करून घेते हप्ताभराचा. इकडे एक किराणा दुकान लागतं बघा. किराणा दुकान बी मस्त लागतं. सर्वच भेटतं किराणा दुकानामध्ये. डाळी साडी एकदम मस्त. आणि ही भीड आणि सर्वात जास्त जर मागणी असेल आणि गर्दी असेल तर ती पाव फक्त भजी दुकानावर. बघा किती गर्दी राहते बघा भजी दुकानावर. भजे, समोसा, खमण सर्वच भेटतं. खायच्या वस्तू खूप चालतात बघा. आपण आलो आता कटलेरी दुकानात. गौतम मामाचं दुकान आहे. ओझर खेळून आले. गौतम मामा काय म्हणते गर्दी? काय चांगली आहे का? गौतम मामा बिझी आहे. गिरायकाशी बोलले आहेत. इकडे त्यांच्या का बरं हे आपले भांडे दुकानमध्ये आपण जवळजवळ सर्वच वस्तू ठेवल्या आहेत. थोड्याफार हार्डवेअरच्या वस्तू पण ठेवल्या आहेत. त्याच्यामध्ये पकड, कुलूप, इतकूर चाव्या, हातोडी वगैरे असे थोडे वस्तू सर्व ठेवलेल्या आहेत. आणि इकडे डब्बे, हांडे. इकडं आपली ही मसाल्याची दुकान. या ओनर आणि हे आपलं दुकान. माणसाला आवड असली, पैशाची कमी असली तर माणूस कोणत्याही वयात कुठेही काही धंदा करतो. आता हे मुलं बघा. कितीला आहे बाळा? 7वीला आहे. तू रे 5वीला. त्यांनी बघा उबड्या वाल आणले आहे. वालाचे शेंगा आणलेले आहेत. कितीला वाटा आहे रे? 20 रुपयाला. इकडे यांनी सुकट बोंबीलची दुकान लावले आहे. कितीला वाटा आहे भाऊ? 50 रुपयाला. किती बोंबलाचा वाटा बघा किती मोठा आहे. हे झिंग्या नाही आहे, हे झिंग्या. आणि इकडे सुकट बघा 50 रुपयामध्ये किती मोठा वाटा आहे. मी जवळून दाखवतो तुम्हाला. बघा किती मोठा वाटा आहे. सुकटीसाठी हा दुपारपर्यंत सर्व संपून जाणार आहे. बाजारमध्ये या, तुम्ही धंदा करा, काहीतरी करा, पैसे कमवा. मित्रांनो, आपण आता आलो कापड दुकानामध्ये पहा हरेक व्हरायटीचे कपडे लागलेले आहेत. सर्व प्रकारच्या कपडे लागलेले आहेत आणि स्वस्त आणि कमी रेटमध्ये सुद्धा भेटतात. हे आपले लक्ष्मण मामा ते पण बाजाराला आलेले आहेत. मामा मग बाजार काय सांगतो आज? डिम आहे. होईल जरा दुपारी होईल. अजून लोक आलेले नाही ना त्याच्यामुळं. हे पण इकडे आपण कापड दुकान कव्हर करतोय बघा. आज यांच्याकडे चांगली गर्दी आहे. चांगले गिरायक आहेत. हा व्यापारीला काय मग धंदा बेस आहे? बेस आहे ना. हा यांच्याकडे बेस आहे. काय जरा सांगत नाही व. इकडे जानू मामानी सुद्धा कापड दुकान आणलेले आहे. त्यांच्या कापड दुकानाचा आपण व्हिडिओ काढू. सर्वच माल राहतो त्यांच्याकडे पण. मग जानू मामा धंदा कसा आहे? धंदा आहे पण आज पवन जास्त आहे. पवन म्हणजे हवा जास्त आहे ना. जास्त आहे. हा बरोबर. हवेमुळे ते पाल उडत आहे बघा. पालांचे पार हाल झालेत. पाल म्हणजे पार हाल फडफड करून राहिले. हे बघा खाली पाहून उतार 750 रुपये आहेत. फिक्स भाव 350. बघा 750 रुपयाची पॅन्ट आहे. 350 रुपयामध्ये फिक्स येईल. म्हणजे बघा दुकानामध्ये घेतल्याचा फरक आणि बाजारामध्ये घेतल्याचा फरक. यांचे पूर्ण पॅन्टी शर्टीची दुकान आहे ना. पूर्ण पॅन्ट, पूर्ण शर्ट, प्रत्येक प्रकारचा टी शर्ट, वेगळे व्हरायटीजमध्ये. हे बघा टी शर्ट आहेत. इकडे सर्व प्रकारचे शर्ट आहेत बघा.
सर्व प्रकारचे शर्ट आहेत. पण मी ना इकडे मेन हां, ह्या मालकीन बाई म्हणता माझा बी व्हिडिओ करा. मी मालकीन म्हणे मेन आहे, म्हणजे मालकाला महत्त्व ना नेलंच जास्त महत्त्व द्यायला लागेल. आणि अशी कोणतीच वस्तू नाही, खाण्याचा पदार्थ असो किंवा कोणताही असो, जे तुम्हाला भेटणार नाही. हे बघा, इथे खमण एकदम ताज्या आणि चमचमीत झणझणीत सकाळी सकाळी खमण बनवलं आहे. इकडे एक गोड जिलेबी बनवलेली आहे. इकडे आता हे भाऊ कांदा भजी ओततोय, कांदा भजी ओततोय. हे बघ कांदा भजी एकदम गरमागरम सर्व होतं इथं. ताजं भेटतं, स्वच्छ भेटतं, सुंदर भेटतं. इकडे हे साधे भजे, समोसा आहे. इकडे हा गोड समोसा आहे. इकडे जिलेबी आणि हे देऊ राहिले. गर्दी बघा, भजनावर गर्दी बघा, बाजारात गर्दी बघा, फुल गर्दी आहे एकदम. प्रत्येकजण काही ना काही घेतोय, प्रत्येकजण काही ना काही. आणि राताळे वगैरे सर्व भेटतील तुम्हाला. बाजारात गर्दी बघा. इकडे हे भजनावर गर्दी बघा. भज्याचे दुकान किती टॉपमध्ये चालतं बघा. 20 रुपयामध्ये भरपूर भजे देतात. आता आपण बघूया 20 रुपयामध्ये किती भजे देतात ते. 20 रुपयाचे कांदे भजे बघा. 2 मुठा वाळून 2 बचकाटून मुठा दिल्यात. भरपूर खा, 20 रुपयामध्ये मजा करा. इकडे हळद मसाल्याची दुकान, हळद पावडरची दुकान. काय आबा धंदा कसा? बेस बेस. मी सांगायचं नाही बेस म्हणा. आज दुरा ढिमा ढिमा पडलाय तर म्हण. इकडचे गुजराती व्यापारी आहेत, त्याच्याशी असंच बोलावं लागतं. इकडे त्यांची ती भाषाच आहे. समजून घ्या, तुम्ही बी थोडा रिस्पॉन्स करा, समजून घ्या काही गोष्टी. इकडे हे इलेक्ट्रिकची दुकान, सर्वच भेटेल इलेक्ट्रिकमध्ये तुम्हाला. गाड्या भेटतील, बॉल भेटतील, मोठ्या मोठ्या गाड्या भेटतील. इकडे घड्याळे भेटतील, बोर्ड भेटतील, सेविंग मशीन भेटेल, चिकट टेप, मोठ्या गाड्या, सर्व प्रकारच्या बॅटरी, एखादा माणूस भेटला सर्व भेटेल तुम्हाला. काय मित्र धंदा कसा? बेस आहे ना. आज थोडी गर्दी वाटत आहे. होईल होईल. चला मित्रांनो, आपण आता पाहूया सोनकेळ. गावठी केळ आहे, एकदम मोठं मोठं आणि चविष्ट, नॅचरल, कोणत्याही म्हणजे केमिकलमध्ये पिकवलेली नाही, काहीच नाही. एकदम सुंदर केळे आहेत. आणि कितीला वाटा आहे? 20 रुपयाला वाटा. 20 रुपयाला वाटा ना? 20 रुपयाला वाटा. बरं बरं. चला, आपण आता आलो आहे मिरची दुकानामध्ये. असं मिरची भेटते आणि त्यांच्यासोबत ते इकडे जाड मीठ चालतं. जाडं मीठ पण एकदम मस्त क्वालिटीचं राहतं, चांगलं राहतं. काय भाव मिरची? काय किलो भाव? हिसाबात 240. हां हां, चालेल चालेल. हे मित्रा, तुझं नाव काय? नाव सांग. सांग ना मोठलं काय होतं. हे नाव सांग ना. जाऊन दे, तो लाजवतोय. त्यांनी भाजी आणली बघा विकायला. कितीला रे भाजी? 20 वाली आणि 30 वाली. 16ची ना? 16ची भाजी. आणि हे नदीमध्येच भेटते. कोणतंही खत नाही आणि आयुर्वेदिक भाजी एकदम. चला, माझे मित्राकडे आलोय, चिल्ल्या मामाकडे आलोय. चिल्ल्या मामाने आज भरपूर काय काय आणले बोंबील सुकटमध्ये. मासा आहे. हा, बोंबील आहे, मासा आहे. आणि आज दुसरा प्रकार आणलाय त्यांनी. हे वामटी ना? ही वामटी, काठी म्हणते त्याला आपल्या इकडं. आपण इकडे याला वाम म्हणतो. याला काय सांगते? वामटी. वामटी. इकडे सुरमई, इकडे बोंबील, मांदेली, सुकट, इकडे कर्दी आणि पापलेट, ढोमा. इकडे तुम्ही सांगसाल वाळूसारखे दिसणारे मनसी वस्तू काय आहे? याला तरवटा म्हणतात. हा बघा, जवळून बघा तरवटा. आणि मार्केटमध्ये काटे सुद्धा लागतात. काटे गिरायक विकायला आणतात, आधीच पैसे घेऊन बाजार करतात. आणि हे काट्यावाले. मामा, तरवटा काय भाव? 20 रुपये. 20 रुपये किलो आहे बघा. आणि कोणत्या प्रकारे शेती करावी लागणार तरवट्यामध्ये आयते वायते येतात, आयते उगवतात पावसाळ्यामध्ये. ते फक्त घेऊन विकायचे आहेत. ह्या साईडनं
सर्व पब्लिक जमते, लोक येतात. बोरीपाडा त्याच्यानंतर चिंचोहोळ, गोलदरी, इकडे कमीत कमी 8-9 पाड्या आहेत. ते सर्व पाड्यांचे लोक इथे येऊन हा बाजार भरतो. आपण कवर करूया बाजार. बघा किती फुल भरलेला आहे आणि गर्दी पण खूप झालेली आहे. बघा फुल गर्दी राहते. इकडच्या गाड्या बिड्या दाखव ना. दाखवल्या ना गाड्या बिड्या सर्व दाखवल्या ना. गाड्या बघा, गाड्या भरून येतात, पब्लिक भरून येते. इकडे हे भाजीपाल्याचे ओनर. सर्वच भेटेल तुम्हाला कमी भावात, स्वस्त भावात. पूर्ण बाजार आपण कव्हर करूया आता. बटाटे देतं. इकडे हा चप्पलवाला आपला मित्र फोनवर बिझी आहे. हे चप्पलाची दुकान. इकडे हे कापड दुकान. इकडे ही पण ही चप्पलची दुकान. चांगले व्हरायटीज, चांगले क्वालिटी सर्व काही भेटेल. इकडे हा उबड्या वालाच्या शेंगा. हे बोंबील सुकटची दुकान. इकडे बोंबील घेतले आहेत. अर्धा किलो बोंबील केलं का पावशेर? अर्धा किलो. काय भाव दिलेस? 200 रुपये पावशेर. 200 रुपये पावशेर, 800 रुपये किलो. कापसा बोंबील ना? एकदम ओरिजिनल कापसा बोंबील. ओरिजिनल कापसा बोंबील. आपण आज वेगळा पदार्थ पाहूया. याला तुम्ही जर दुरून बघितलं तर तुम्ही सांगसाल का वडा आहे, बटाट्याचा वडा. पण तो वडा नाही. याला काय सांगायच्यात? उंबर भजे. हा बा उंबर भजेचा प्रकार आहे. आणि हा गोड असतो. सेम पावाची जशी टेस्ट राहते तसं पण हा गरमागरम पावाच्या टेस्टीसारखा आहे. एकदम खायला छान लागतो आणि मस्त लागतो. कोणत्या प्रकारचा त्रास वगैरे होत नाही याने. छान राहतो एकदम. फुल बाजार भरतो एकदम. चांगला बाजार भरतो. कापड्यात झाली गेली कवर. फुल बाजार भरतो एकदम. चांगला बाजार भरतो. कापड्यात झाली गेली कवर. इकडे बघा 20 रुपयामध्ये 4 वडे, 3 पाव आणि 20 रुपयामध्ये कांदा भजे. बघा किती दिलेत, भरपूर दिलेत. त्याच्यामध्ये चटणी पण दिलेली आहे त्यांनी. इकडे मिरची आहे. चला आता आपण नाश्ता करूया.